एक सुरुवातीचे आपण 1-2 पाठ पाहिले होते पहिल्या मंडलामधले. मग दुसरं मंडल आपण मी सुरू केलेलं आहे आणि त्या दुसऱ्या मंडलातला दुसरा पाठ जो पद्यपाठ आहे तो मी सुरू केलेला होता आणि त्या पद्यपाठाचं नाव उत्सवप्रिया देवभूमी पाहिलेलं होतं आपण. पाठाचे कवी महाकवी असं म्हटलेलं आहे. महाकवी हा जो शब्द आहे आपण एका प्रसिद्ध कवीच्या बाबतीतही म्हटलेलं आहे. कवी कुलगुरू असं त्यांना म्हटलेलं आहे. ते कोण आहेत तर कालिदास. कवी कुलगुरुः कालिदासः महान महाकविः फार मोठे कवी महाकवी कालिदास. पंचमहाकाव्यांपैकी त्यांचे 2 महाकाव्य आहेत, रघुवंशम, कुमारसंभवम. तर ह्या महोदयांना सुद्धा अपर कालिदास म्हटलेला आहे. अपरचा अर्थ दुसरे. कवी कुलगुरू कालिदासान इतकंच पांडित्य त्यांच्याकडे. कुणाकडे तर पंडितः वसंत शेवडे महोदयांकडे. हे अतिशय प्रसिद्ध कवी आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्यांचं जे काव्य आहे तेही आपण त्याचं नावही पाहिलेलं आहे. ते होतं श्री देवदेवेश्वर महाकाव्यम. 16 सर्गांचं हे काव्य आहे, हेही आपण पाहिलेलं होतं. या काव्यातला आपण पहिला श्लोक पुन्हा एकदा बघूया. गुणोत्तरो दक्षिण दिक् स्थितोपि सह्याश्रितोपि द्विषतामसह्यः. द्विषताम त्याचा अर्थ आपण पाहिलाय. शत्रूला असह्य. सह्याद्रीच्या जवळ, सह्याद्री जवळ आश्रय, आश्रित, सह्य, असह्य असे 2 शब्दांचे या ठिकाणी विरोधी अर्थ इथे आलेले आहेत. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारले जातात. त्यावेळेला तुम्हाला असे काही नोंदी करत जायचे आहे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये, जे वस्तुनिष्ठ प्रश्न. आता तुमची प्रश्नपत्रिका फार सोपी झालेली आहे ना, तिथेच उतारा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही त्याच उतार्यात तुम्हाला पाहावयास मिळतात. पण काही प्रश्न असे आहेत, हे जे समानार्थी विरुद्धार्थी यासारखे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला काही ठिकाणी निवडून लिहावयाचे आहेत, तर काही ठिकाणी आठवून तुमच्या ज्ञानावर आधारित आहे. तेव्हा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांची पण नोंद करावयाची आहे. त्याचप्रमाणे पर्यायी निवडा जे असतं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो अभ्यास आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 11वीला जसं आहे तसंच आहे. थोडासा बदल जो आहे 11वीच्या अभ्यासक्रमात केलेला तो तुम्हाला सांगितलेला आहेच.
तर 80 आणि 20 असं हे आहे 100 गुणांचं. तोंडी परीक्षा आहेच, पुढे पुढे चालू आहे तोंडी परीक्षा. जो गोंधळ होता आहे नाही, अभ्यास मंडळाने बोर्डाने शेवटी ते तोंडी परीक्षा ठेवलेली आहेच आहे. तेव्हा तोंडी परीक्षेचं स्वरूपही सांगितलं जाईल तुम्हाला. यावेळेस लेखी भाग हा थोडासा वाढलेला आहे तोंडी परीक्षेसाठी, तर ते मी देईनच तुम्हाला सविस्तरपणे. थोडंसं आता पाठाकडे वळूयात आपण. तर ह्यासाठी म्हणून काही लक्षात ठेवावे लागतील. विरुद्धार्थी समानार्थी शब्द. तर सह्याश्रितो अपि द्विषतामसह्यः वर्वर्ती सर्वर्तुषु रम्यरूपो देशो महाराष्ट्रमिति प्रसिद्ध. हे आपण पाहिलं होतं. महाराष्ट्र नावाचा देश प्रसिद्ध आहे. उत्सवप्रिया देवभूमी म्हटलेला आहे. देवता विशेषाः महाराष्ट्रामध्ये देवता विशेष आहेत, त्यानुसार ते उत्सव प्रचलित आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणून देवभूमी असंही म्हटलेलं आहे. ही देवतांची जणू काही भूमीच आहे. आता पुढचा श्लोक बघा. गोदावरी रोधसी रामचंद्रः समाश्रयन् पंचवटीं मनोज्ञाम् उवास वन्याम् अवलंब्य वृत्तिं सहानुजो यत्र सुखं सदारः. आता याचा आपल्याला अन्वय लक्षात घ्यायचा, म्हणजे गद्य स्वरूप याचं आपल्याला पहावयाचं आहे. यातले काही कठीण शब्दांचे अर्थ आपण लक्षात घेणार आहोत. रोध, तीर असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. यत्र गोदावरी रोधसी मनोज्ञा. मनोज्ञा अर्थात मनाला आनंद देणारा असे. पंचवटीं समाश्रयन्. पंचवटीमध्ये सहानुजः सदारः रामचंद्रः. आपल्या छोट्या भावासहित. आणि सदारः म्हणजे पत्नी सहित. दारैहि सह असं ते समास विग्रह देण्यात आलेला आहे. दारैहि सह सदारः पत्नी सहित आणि आपल्या लहान भावासहित राहिलेला श्री रामचंद्र राहिलेले आहेत. वन्याम वृत्तिम हा एक शब्द बघा. वन्याम वृत्तिम म्हणजे वनवास. अवलंबून वनवास, अवलंबून वनवास स्वीकारून. आता वनवासाची कथा ती आपल्याला माहीत आहे. श्रीरामांना कैकेयीने दशरथांकडे जे 2 वर मागितलेले होते त्यामध्ये हा एक होता की ह्या श्रीरामाला 14 वर्षे वनवास मिळावा, म्हणजे वनवासाला पाठविले जावे आणि भरताला राज्याभिषेक. आता वडिलांची आज्ञा आणि लहान भावावर अन्याय होऊ नये. आई वडिलांचे आज्ञाधारक श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र आई वडिलांचे आज्ञाधारक. मागच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये 11वीला धडा होता, त्यामध्ये त्यांनी 8वीच्याही वर्गामध्ये रामचंद्रांविषयीचा धडा होताच.
की श्रीरामचंद्र वनवासात का गेले. तर दोन गोष्टी त्यांनी मागच्या त्या जुन्या अभ्यासक्रमाच्या याच्या श्लोकामध्ये आलेल्या आहे की वडिलांची आज्ञा आणि छोट्या भावावर अन्याय होऊ नये, या दोन कारणांनी त्यांनी वनवास स्वीकारला. प्रजेचं अत्यंत प्रेम असतानाही ते वनवासामध्ये गेलेले होते, पंचवटीला राहिलेले. पुढचा श्लोक बघा. इथपर्यंत लक्षात आलेलं असेल की प्रभू श्रीरामचंद्र पंचवटीला राहिलेले होते आपल्या पत्नीसह वनवास. आता हे दोघेही श्रीरामचंद्रांच्या बरोबर गेलेले होते. हे दोघेही श्रीरामचंद्रांना सोडून राहू शकत नव्हते. हे आपण मागच्या म्हणजे त्यांच्या कथेमध्ये पाहण्यात आलेलं आहे. रामायण कथा ही जवळजवळ सर्वांना माहिती आहेच आहे. तरी सुद्धा या ठिकाणी थोडासा उल्लेख मी करीत आहे की सीता सुद्धा पतिव्रता, पतीच्या पाठोपाठ तिने सुद्धा वनात जाण्याचा आग्रह धरलेला होता. पतीच्या सोबत सुखदुःखामध्ये पतीच्या सोबत राहणे हे भारतीय स्त्रीचा जो पतिव्रतेचा धर्म आहे तो ती सोडायला तयार नव्हती. आणि म्हणूनच सीता सुद्धा श्रीरामचंद्रांबरोबर वनवासामध्ये गेलेली होती. लक्ष्मण बंधुप्रेम, आणि या बंधुप्रेमामुळे लक्ष्मण सुद्धा श्रीरामचंद्रांच्या बरोबर वनवासामध्ये होता. दोघेही अशा प्रकारे हे तिघ जण वनवासामध्ये होते. तर याचं काय वैशिष्ट्य आहे? उत्सवप्रिया देवभूमी म्हटलेला आहे. साक्षात देव ना, श्रीराम हे भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी एक अवतार. तो इथे झालेला आहे या पृथ्वीवर. साक्षात भगवान विष्णू. फक्त त्यांनी काय केलं होतं? मानवी रूप धारण केलं होतं. अवतार म्हटले. अवतार आहे श्रीरामचंद्र. तर अशा प्रकारे भगवान विष्णूंनी रामचंद्राच्या रूपामध्ये या पृथ्वीवर निवास केलेला आहे. महाराष्ट्र, गोदावरी, पंचवटी, नाशिक तिथे. पुढचं बघा. तिष्ठन् मयूरेश पुरे गणेश क्लेशान शेषान अपि यत्र हन्ति प्रस्तूयते प्रेमपुरे प्रमोदान मल्लारी पूजासु चयेलकोटः. हा एक अवतार आहे. असं म्हटलं जातं मल्हार खंडोबा. मल्हार अवतार खंडोबा. येलकोट, येळकोट असा जयघोष केला जातो या खंडोबाच्या बाबतीत. त्याला मल्हार म्हटलेलं आहे. मल्हार मराठीमध्ये मल्हार, मल्हारी मार्तंड असं म्हटलं जातं. तर हे जे आहेत मल्हार भगवान शिवाचा अवतार. तिष्ठन् मयूरेशपुरे गणेशः यत्र मयूरेशपुरे तिष्ठन् गणेशः अशेषान् क्लेशान् अपि हन्ति. जिथे गणेश मयूरेशपुर येथे असलेला गणपती संपूर्ण क्लेश असता अर्थात कष्ट, संपूर्ण कष्ट नष्ट करतो. जिथे अशी ती देवभूमी महाराष्ट्र, जिथे प्रेमपुरे, प्रेमपुरे हे नाव आहे गावाचं. मल्लारी पूजासु
प्रमोदात येलकोटः प्रस्तूयते. आनंदाने, आनंदामुळे तिथे येळकोट येळकोट जय मल्हार असं मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं बघा. या खंडोबाचा जय जयकार केला जातो. इथे सविस्तर टिप्पणी देण्यात आलेली आहे बघा प्रेमपुरम या शब्दाविषयी. मल्लारी महात्म्यम इति संस्कृत मराठी ग्रंथे मल्लारी देवस्य 12 स्थानानि वर्णितानि. 13व्या 13 शतके. तेषु एकतमं प्रेमपुरम इति. त्यापैकी एक आहे प्रेमपूर. एतस्य ग्रंथस्य विषये श्री राचिं ढेरे महोदयेन लिखिते खंडोबा इति समीक्षा ग्रंथे प्रेमपुरम इत्यस्य कृते 3 स्थानानि निर्दिष्टानि. 3 ठिकाणे या ठिकाणी दाखविण्यात आलेली आहेत. 3 स्थानानि निर्दिष्टानि. उस्मानाबादस्थे नळदुर्ग समीपे अणदूर इति. सातारा जनपदे पालिपेंबर इति. कर्नाटक प्रान्ते बिदरनगर समीपे आदिमैलार इति. हे 3. येलकोटः येळु नाम कर्नाटक भाषायां 7 असा अर्थ आहे. येळू आपल्या संस्कृतमध्ये ळ नाही आहे ना. येळू हे तिकडचं आहे, कर्नाटक भाषेमध्ये ळ आहे. कोटः नाम मराठी भाषायां कोटी संख्या 7 कोटी असं म्हटलेलं आहे. 7 कोटी. मल्लारी रायस्य 7 कोटियुतं सैन्यम आसीत् इति श्रूयते. त्यांचे 7 कोटी सैन्य होते असे ऐकण्यात आले आहे. तथा च 7 वारं तेन शत्रु सैन्यं जितम्. त्यांनी हे शत्रु सैन्य जिंकलेले होते 7 वारं. अतः एव येळकोट येळकोट जय मल्हार इति विजय घोषणाः प्रस्तूयन्ते भक्तैः. आणि म्हणूनच भक्तांकडून येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा केली जाते. भक्तांकडून, खंडोबाचे जे भक्त आहेत त्यांच्याकडून अशी ही घोषणा केली जाते. येळकोट येळकोट जय मल्हार अशी. तेव्हा हा 3रा श्लोक बघा, पुन्हा एकदा बघा. पहिल्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की गोदावरीच्या काठावर पंचवटीमध्ये श्रीरामचंद्र आपली पत्नी सीता आणि लक्ष्मण सह अनुज म्हटलंय. अग्रज म्हणजे मोठा, अनुज म्हणजे लहान. तर ह्याच्या सोबत पंचवटीमध्ये राहिलेले होते, वनवास वृत्ती अवलंबून, वनवास स्वीकारून. आता पुढचा जे श्लोक आहे 3रा, त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. यत्र मयुरेशपुरे, जिथे आता ही देवभूमी आहे ना, वेगवेगळ्या देवांचा उल्लेख इथे आलेला आहे. उत्सव आहे. हे उत्सव जे आहेत हे देवतांचे उत्सव, सगळ्या देवदेवतांचेच, त्यांनाच त्यांच्याशीच संबंधित हे असे सर्व उत्सव आहेत. त्यामध्ये गणेश कुठे आहे. मयुरेशपुरे. हा गणपती जो आहे सर्व क्लेश नष्ट करतो. अशेषान म्हटलेला आहे. न शेषः अशेषः, जे शिल्लकच राहत नाहीत याचा अर्थ संपूर्ण. संपूर्ण क्लेश नष्ट करतो तो गणेश मयुरेशपुर. आणि जेथे प्रेमपूर
प्रेमपुरामध्ये, प्रेमपूर नगरामध्ये मल्हारीची पूजा केली जाते. आणि त्या पूजेच्या वेळेला लोक अतिशय आनंदाने काय म्हणतात तर येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार देवाचा केला जातो. पुढचा बघा श्लोक क्रमांक 4. विन्यस्त हस्त स्वनितंब बिंबे कल्पद्रुमो भक्त मनोरथानां तिष्ठत्यपास्य श्रममिष्टिकायां अनादिकालात् इह पांडुरंगः. पांडुरंग शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल, हा श्लोक विठ्ठलाशी संबंधित आहे. आता ते असा आहे ना, कमरेवर हात ठेवून म्हटलेला आहे. ते इथे कोणता शब्द आला? स्वनितंब बिंबे, कंबर, कमरेवर हात ठेवून. आणि त्याच्यामध्ये आरतीमध्ये म्हटलं जातं ना, योगे 28 विटेवरी उभा, असा हा पांडुरंग विठ्ठल कल्पद्रुम म्हटलेला आहे. कल्पद्रुम, द्रुम म्हणजे वृक्ष. कल्पद्रुम आपण ज्या काही कल्पना करू त्या प्रत्यक्षात आणणारा कल्पद्रुम, कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हटलेला आहे देवच. देवाला तुम्ही मागाल ते देव देतो. कल्पवृक्षाचं काय गुणधर्म आपल्याला माहित आहे. कल्पवृक्ष म्हणजे जे तुम्ही मागाल ते तुम्हाला देणारा. तर हा विठ्ठल, ज्याचं नाव पांडुरंग असंही आहे, हा पांडुरंग, हा विठ्ठल भक्तांना मागेल ते देतो. आणि म्हणून त्याला कल्पद्रुम म्हटलेला आहे. तिष्ठती अपास्य, थांबलेला आहे. अपास्य म्हणजे दूर करून, पळवून, त्याग करून, असे अनेक अर्थ या ठिकाणी आहेत. म्हणजे या शब्दकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. इथे श्रम दूर करून वगैरे आपण म्हणू शकतो. हा जो विठ्ठल आहे हा इष्टिका, इष्टिका वीट, विटेवर, विटेवर उभा आहे अनादिकालात, वर्षानुवर्षे, वर्षानुवर्षे हा विठ्ठल, हा पांडुरंग भक्तासाठी या विटेवर उभा आहे. याची कथा पण आपल्याला माहित आहे. आई वडिलांची सेवा करणारा हा विठ्ठलाचा भक्त, ज्याने वीट फेकली. काय म्हटला? मी आई वडिलांची सेवा करत आहे, आई वडिलांना नुकतीच झोप लागलेली आहे आणि मी उठू शकत नाही, तेव्हा ही वीट फेकतो आहे, त्यावर उभा राहा. आणि भक्ताच्या साठी तो विटेवर उभा आहे. युगानी युगे हा अशा पद्धतीने बघा, फोटो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तो फोटो तुम्ही पहा. ते छायाचित्र, ही प्रतिमा, विठ्ठलाची प्रतिमा तुम्ही पाहाल या ठिकाणी. पुस्तक घ्याल त्यावेळेला तुम्हाला पाहायला मिळेलच. तर असा हा पांडुरंग विटेवर उभा आहे आपल्या भक्तासाठी. भक्त पुंडलिक जो आहे, आपण नाव ऐकलेलं आहे त्याच्या बाबतीत. तर असा हा विठ्ठल
तुमचे आमचे मनोरथ पूर्ण करणारा देव. असा हा देव या पृथ्वीवर, या देवभूमी म्हटलंय, उत्सवप्रिया देवभूमी महाराष्ट्रात कुठे आहे? इथे या पुढे आहे दिलेलं ठिकाण. पहिल्यांदा त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे, गुणविशेष सांगण्यात आलेले आहेत. आता त्याचं पुढचं ठिकाण तो कुठे आहे? हा विठ्ठल कुठे आहे ते सांगताना म्हटलं आहे, भक्त व्रजस्ताल मृदंग नादैर गर्जन मुहुर विठ्ठल विठ्ठलेती आषाढ मासे प्रतिवर्षमत्र क्षेत्रम समागच्छति पौंडरीकम. आता इथे तो कुठे आहे त्याचं ठिकाण, त्या गावाचं नाव सांगण्यात आलेलं आहे. अत्र प्रतिवर्षम, आत्ताच एक मोठा एक प्रकारे उत्सवच म्हणता येईल, कारण उत्सव म्हणजे कसा असतं, आनंद असतो ना. त्यामध्ये कुठलीही गोष्ट साजरी करत असताना आनंद असतो, त्याला उत्साह असतो. एकादशी म्हटल्यानंतर उपवास जरी असला तरी सुद्धा विठ्ठलाची भक्ती करताना उत्साह असतो. आणि तोच उत्सव आता होऊन गेलेला आहे. एकादशी, आषाढी एकादशी म्हणतात. बहुसंख्य लोक हा उपवास करीत असतात. तो हा उपवास ज्याचा आहे, ज्याच्यासाठी केला जातो, ज्याच्या भक्तीने केला जातो, तो विठ्ठल ह्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे पौंडरिक क्षेत्र, अर्थात पंढरपूर. भक्त व्रज म्हटलेलं आहे. भक्त व्रज समूह, भक्तांचा समूह. पौंडरिक क्षेत्र पंढरपूर. तर मोठ्या उत्साहाने, मोठ्या समूहाने लोक येथे येत असतात आणि मुखाने गर्जन म्हटलेलं आहे, गर्जना करीत असतात. काय? विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, असा जयघोष. विठ्ठलालाच हरी पण म्हटले. आपण बघतो की देव काय म्हणत आहे माहितीये का? भगवान कृष्णाने म्हटलेलं आहे, माझेच सगळे अवतार, सर्व काही माझ्याच ठिकाणी आहे. आणि विठ्ठल काय? सगळ्यांचं या ठिकाणी कृष्णाने म्हटल्याप्रमाणे या हरी हा सुद्धा शब्द विठ्ठलासाठी वापरला जातो, आपल्याला ऐकायला मिळतो. विठ्ठलासाठी म्हणत असलेलं ऐकायला मिळते. आषाढ मासे, आषाढ महिन्यामध्ये. आता बघा पुढचा श्लोक क्रमांक 4 मध्ये सांगितलेला आहे पांडुरंग. श्लोक क्रमांक 5 बघा, भक्त व्रजस्ताल मृदुंग नादैहि गर्जन मुहुर विठ्ठल विठ्ठलेती आषाढ मासे प्रतिवर्षमत्र क्षेत्रम समागच्छति पौंडरी. श्लोक क्रमांक 6 बघा आता, स्नातुं पवित्रांभसी कृष्णवेण्या द्रष्टुं पदाब्जद्वयम् अत्रिसुनोः.
अजस्रमागच्छति दूर दूरात् नृसिंह वाटिमिह यात्रीवर्गः. बघा, स्नातुं पवित्र अंबसी, अंबस अर्थात पाणी. कृष्णवेण्या, कृष्णा नदी, कृष्णा नदीमध्ये, कृष्णा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी. अत्रिसुनोः पदाब्जद्वयं द्रष्टुं च नृसिंह वाटिं दूर दूरात् यात्रीवर्गः अजस्रम् आगच्छति. मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी. मोठ्या प्रमाणावर लोक इथे येत असतात. आता अत्री सुनोह म्हटलेलं या, अत्री सुनुः ह्रस्व, सुनुः, सुनुः उकारांत शब्द. अत्री सुनोह, अत्री पुत्र अर्थात दत्तात्रेय. दत्तात्रेयांच्या अब्ज, पदाब्ज म्हटलंय, चरणकमल. चरणकमल म्हटलेलं असतं पायांना. पद, पावलं जे आहेत त्या पावलांना कमळांची, चरणकमल म्हटलेलं आहे. चरणकमलांचं दर्शन घेण्यासाठी येथे दुरून दुरून आलेले असतात यात्री वर्ग. अजस्रम हा एक शब्द आहे बघा, अजस्रम. मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि या अत्री पुत्र दत्तात्रेय यांच्या पावलांचे, चरणकमलांचे दर्शन घेण्यासाठी हे येत असतात. आता इथे एक शब्द आपल्याला पाहावयास मिळतो ज्याचा अर्थ तसं पाहिलं तर मराठीमध्ये आपण काय म्हणतो, अजस्र. अजस्र याचा इथे अर्थ जो आहे तो आहे सतत, निरंतर. इथे काही शब्दार्थ पण देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासलात तर तुम्हाला हे पटकन समजेल. काव्य. स्नातुं पवित्रांभसी कृष्णवेण्या द्रष्टुं पदाब्जद्वयम् अत्रिसुनोः अजस्रमागच्छति दूर दूरात् नृसिंह वाटिं इह यात्रीवर्ग. आता नृसिंह वाटी जे म्हटलेलं आहे ना, मी म्हटलं ना हरी म्हटलेलं आहे. जय जय काय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असं म्हटलंय. तर नृसिंह वाटी म्हणजे हे विठ्ठलाचं निवासस्थान. वाटी, वास्तू, वाट असा जो शब्द आहे, वास्तू असा अर्थ आहे. निवासस्थान असलेल्या या क्षेत्रात कुणाचं निवासस्थान आहे? नृसिंह अर्थात विठ्ठल. ह्या विठ्ठलाचं निवासस्थान असलेल्या या क्षेत्री दुरून दुरून लोक सतत येत असतात असं म्हटलेलं आहे. मला वाटतं आता आज आपण इथपर्यंतच बघूयात. उरलेला भाग आपण नंतरच्या तासामध्ये पाहणार आहोत. 2, 3, 4, 5 आणि 6 या श्लोकांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. प्रत्येक श्लोकामध्ये काय विशेष माहिती आलेली आहे एका वाक्यात लक्षात राहिली पाहिजे, एका शब्दात सांगता आलं पाहिजे. म्हणजे कशासाठी?
तुमचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात ना, त्यामध्ये सुद्धा ते उपयोगी पडतं यासाठी. आणि थोडक्यात सारांश रूपाने जे म्हणतो ना आपण, तसं थोडक्यात एका शब्दात एका वाक्यात हे सांगता यावं. म्हणजे मुद्दे सुद्धा असतं ना, मुद्दे आपण करतो ना, थोडक्यात करतो की नाही, तशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या श्लोकात काय सांगण्यात आलेलं आहे? श्रीरामचंद्र आपले लहान बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह इथे राहिलेले आहेत, वनवासी वृत्ती स्वीकारून. तर हे पाहिल्यानंतर तुमच्यासाठी काही शब्दार्थ आपण एक साधारण संपूर्ण तरी आपण या ठिकाणी लेखन कार्य हे होऊ शकत नाही. थोडंसं मी तुमच्यासाठी काही लिहिलेलं आहे, हे तुम्हाला मी दाखवित आहे. ते तुम्ही लिहून घ्यावं थोड्या वेळासाठी. असं मी कागद तुमच्यासमोर हा धरलेला आहे, जेणेकरून तुम्ही हे लिहू शकाल. थोडा वेळ हे लिहून घ्या. थोडा वेळ हा कागद तुम्हाला दिसेल, तो लिहून घ्यावा. ठळकपणे केलेला आहे, जेणेकरून लिहून घ्यायला तुम्हाला सोपं जाईल. आता ह्यानंतर आपल्याला यावर प्रश्न सोडवावयाचा आहे. बाकी प्रश्न तर म्हणजे तुम्हाला जे मूल्यमापन म्हणून जे काही प्रश्न द्यायचे आहेत, त्यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तर दिलाय अभ्यास, आणि थोडक्यात सगळं समावेशक असं येण्यासाठी म्हणून आपल्याला यावरचे संदर्भासह स्पष्टीकरण म्हणून जे प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवावेत. या पाठामध्ये इथे जे दिले, संधी विग्रह दिले, समास विग्रह दिले, आणि काही टिपा पण देण्यात आलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघाव्या. रूपपरिचय थोडक्यात मी इथं कागदावर लिहिलेला आहे, तो तुम्ही उतरवून घेतला. असं एक नमुना आपण घेतलेला आहे. सर्वसमावेशक असं हे नाहीच आहे. हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वयं अध्ययन करावयाचे आहे. तुम्ही स्वतः ते लक्षात ठेवावयाचे आहे. तो अभ्यास करायचा आहे तुम्हाला. इथे तुम्हाला बघा, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं जे आहे, एक संदर्भाचं स्पष्टीकरण जे आहे, यापैकी गुणोत्तरो दक्षिण दिक्स्थितोपि सह्याश्रितोपि द्विषतामसह्यः, हे त्या मागच्या पाठासाठी असणारा हा प्रश्न आताच्या पाठालाच्या आहे. तो श्लोक हे जे आहे संदर्भाचं स्पष्टीकरणाचं, उवास वन्याम अवलंब्य वृत्तिम सहानुजो यत्र सुखम उदार सदारः, हे वाक्य. बघा, जमलं तर लिहून घ्या. मी हळूहळू उच्चारते किंवा या ठिकाणी लिहून देते, नाहीतर उवास वन्याम अवलंब्य
वृत्तिं सह अनुजो, वृत्तिं सह अनुजो, सह अनुजो यत्र सुखं सदारः, यत्र सुखं सदारः. बघा हे वाक्य कशासाठी आहे? ससंदर्भ स्पष्टीकृत माध्यम भाषया. ससंदर्भ स्पष्टीकृत, ससंदर्भ ससंदर्भम स्पष्टीकृत, स्पष्टीकृत. हे अक्षर जरा बारीक आले गेले. उवास बघा मी वाचून दाखवते आणि लिहिण्यासाठी म्हणून इथे खाली सर्वात शेवटी वाक्य लिहिलंय मी. उवास वन्यामवलंब्य वृत्तिं सहानुजो यत्र सुखं सदारः. पुन्हा एकदा वाचते बघा. उवास वन्याम अवलंब्य वृत्तिं सहानुजो यत्र सुखं सदारः. या वाक्याचं संदर्भासह स्पष्टीकरण आपल्या भाषेत करायचे आहे. मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलंय संदर्भासह स्पष्टीकरण कसं करायचं आहे ते मी सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला किती आठवतं आहे. पुढच्या तासाला मी सविस्तर सांगेन.